नमस्कार. माझे नाव द्वारकादास शेवटे. मी संभाजीनगर येथे राहतो. मी एक शेतकरी कुटुंबातून आलेलो आहे. मला इलेक्ट्रिकल व्हेइकल क्षेत्रामध्ये माझं करिअर बनवायची माझी इच्छा होती. परंतु मला अशी पुरेशी माहिती मिळत नव्हती. परंतु मला CSMS कॉलेजमध्ये मराल फाउंडेशन आणि ISI इंडियातर्फे जो इलेक्ट्रिक व्हेइकलचा कोर्स चालू आहे याबद्दल माहिती मिळाली. कोर्समध्ये मला इलेक्ट्रिक व्हेइकलबद्दल एक बेसिक नॉलेज देण्यात आले. या 2 महिन्यामध्ये इलेक्ट्रिकल व्हेइकलबद्दल थेरॉटिकल आणि प्लस प्रात्यक्षिक सध्या आम्हाला इथे घेण्यात आले. या थेरॉटिकल आणि सोबत अजून प्रात्यक्षिकाची जोड असल्यामुळे मला या इलेक्ट्रिक भरपूर प्रमाणात ज्ञान भेटलं आणि या ज्ञानामुळे माझा एक कॉम्प्युटर बिल्ड झाले. त्याबद्दल थोडी माहिती देतो. जे आपण इलेक्ट्रिक व्हेइकलमध्ये आपण बॅटरी पॅक यूज करतो, BMS यूज करतो, प्लस जे मोटरचे टाईप्स आहेत, BLDC मोटर झालं, शॉक मोटर झालं, याबद्दल आम्हाला सर्व माहिती देण्यात आली. तरी मी ह्या वर्क एक इलेक्ट्रिक व्हेइकलचे जे इक्विपमेंट आहेत त्याची थोडी इन्फॉर्मेशन देतो. इलेक्ट्रिक व्हेइकलमध्ये आपण 2 टाईपचे डिव्हाइस यूज करतो. एक की बॅटरी मीटर झालं, हेडलाईट झालं, पार्किंग लाईट झालं, हॉर्न झालं, इंडिकेटर झालं. हे पॉप्युलर इक्विपमेंट आहे. याच्यातली आपण हे लो व्होल्टेज डिव्हाइसेस आहे आणि आधी ही बॅटरी असते. त्या बॅटरीपासून बॅटरी हाय व्होल्टेज डिव्हाइस आहे. बॅटरीपासून आपल्याला कंट्रोलरला आपण इनपुट देत असतो आणि कंट्रोलर आपण हा हाय व्होल्टेज डिव्हाइस आहे. कंट्रोलरला आपण 1 फेज मध्ये इलेक्ट्रिक चार्ज देतो आणि 1 फेज पासून कंट्रोलर पासून 3 फेज मध्ये कन्वर्ट करून तो आपण बॅटरीला प्रोव्हाइड करत असतो. हे झालं हाय व्होल्टेज सर्किट. आणि त्याच्यानंतर आपल्याला लो व्होल्टेज डिव्हाइसेसला आपल्याला चार्ज द्यावा लागतो. तर आपल्याकडे आहे DC कन्व्हर्टर, जे की आपण हाय व्होल्टेज DC तो लो व्होल्टेज DC ला कन्वर्ट करतो आणि उरलेले जे ऑक्सिलरी डिव्हाइसेस आहेत, जे की लो व्होल्टेज डिव्हाइसेस आहेत, त्यांना आपण इलेक्ट्रिसिटी प्रोव्हाइड करतो. तर मला या सर्व इलेक्ट्रिक व्हेइकल इक्विपमेंटची मला पूर्णपणे थेरॉटिकल आणि प्रात्यक्षिक माहिती मिळाल्यामुळे माझा एक कॉन्फिडन्स बिल्डअप झाला आणि मला इलेक्ट्रिक व्हेइकल क्षेत्रामध्ये जॉब इंटरव्ह्यूची संधी पण मिळाली आणि मी तो जॉब इंटरव्ह्यू क्लिअर पण केला आणि मला एक संधी पण भेटली आता जॉब करण्याची. तर